कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची तालुका कार्यकारिणी जम्बो कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली। ही तालुका कार्यकारिणी जाहीर करत असताना किसान आघाडी, किसान मोर्चा, युवा मोर्चा, मागासवर्गीय आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी असेल, इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माजी सैनिक आघाडी असेल, अशा सर्व आघाड्यांच्या तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली, तालुका उपाध्यक्षांची निवड करण्यात आली, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काही लोकांची निवड करण्यात आलेली आहे। आणि ही निवड केल्यानंतर या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मानस आहे की गावापर्यंत, प्रत्येक गावामध्ये की बूथ प्रमुखापर्यंत आम्ही सगळ्या निवड जाहीर करणार आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या उर्वरित राहिलेल्या जे कार्यकारिणी आहेत त्या आम्ही जाहीर करणार आहोत। आज कार्यकारिणी जाहीर करत असताना भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज आपण ही जम्बो कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल, या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती भारतीय जनता पार्टी म्हणून स्वतः निवडणूक लढण्यास सज्ज आणि सक्षम तयारी झालेली आहे। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। आगामी काळामध्ये पक्ष कार्यकारिणी असेल, ज्येष्ठ नेते असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या संदर्भात निर्णय झाला तर महायुतीसोबत जाऊन आम्ही निवडणुका लढवू, अन्यथा आमची स्वतंत्र स्वबळावर सुद्धा लढण्याची आम्ही शावडीच्या तालुक्याच्या वतीने आम्ही तयारी ठेवलेली आहे। वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, परंतु हे करत असताना शेतकऱ्याचा मुद्दा आम्ही प्रत्यक्ष समोर ठेवलेला आहे। या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे, सरकारी कार्यालयामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने गोष्टी चालत आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत, 100% शेतकऱ्याचं संरक्षण झालं पाहिजे, वन विभागाकडून जे होणारे त्रास आहेत ते थांबले पाहिजेत। ह्या सर्व तालुक्याच्या गरजा आहेत किंवा तालुक्याचे शेतकऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आज जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे। आणि हे निवड यादी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आज आम्ही जाहीर करत आहोत। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।